नमस्कार. आपण आता सध्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहोत. संपूर्ण तालुक्यामध्ये हाय व्होल्टेज लढत म्हणून ज्या मतदारसंघाकडे पाहिलं जातंय, तो आलास जिल्हा परिषद संघ. शिरोळ तालुक्यामध्ये हा एकच मतदारसंघ सर्वसाधारण ओपन पडलेला आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. गेल्या 2 वर्षापासून या मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढवणार आणि मी निवडणूक जिंकणार असं म्हणून प्रत्येक घर टू घर प्रचार करणारे आय पटेल यांना खरं म्हणजे काँग्रेस पक्षानं उमेदवारी अखेर दिलीच. आणि काँग्रेस पक्षानं उमेदवार दिल्यानंतर कालच काँग्रेसचे नेते आदरणीय बंटी साहेबांनी श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे प्रचाराचा नारळ फोडला आणि त्या ठिकाणी जी गर्दी जमली होती त्या गर्दीतनं असं वाटते की आज आला जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आता परिवर्तन होणार आणि काँग्रेसचं हात चिन्ह या ठिकाणी निवडून येणार असं आता गणित या ठिकाणी निर्माण झाले. कारण काँग्रेसचं हात चिन्ह गेल्या 30 वर्षापासून या मतदारसंघातून गायब होतं. पण आता आय पटेलच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं पहिल्यांदा हात चिन्ह या मतदारसंघात आलंय. त्यामुळं जे काँग्रेसचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांच्यामध्ये ऊर्जित अवस्था या ठिकाणी निर्माण झाल्या. आता आपण आलास या गावामध्ये आहोत. आलासमध्ये या ठिकाणी आपले जिल्हा परिषदचे उमेदवार आय पटेल अर्थात इलियास पटेल हे या ठिकाणी घर टू घर प्रचार करतायत. त्यांच्या नमस्ते. आता तुम्ही घर टू घर प्रचार करताय, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचताय. तुम्हाला कसं वाटतं आता? भरपूर परिषद आहे. तुम्हाला मतदान लोक करतील असं वाटतंय? 100% आता या मतदारसंघामध्ये खरं म्हणजे यड्रावकर विरोधात आपली लढाई या ठिकाणी दिसते आणि त्याचबरोबर तिसरी आघाडी म्हणून कमळ भारतीय जनता पार्टीचे उमेदवार या ठिकाणी निघणार. म्हणजे या ठिकाणी सध्या तरी तिरंगी लढत आहे असं दिसते. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? आलास मतदारसंघ हा काँग्रेस विचाराचा पण मतदारसंघ आहे. नक्की आम्हाला असं वाटतं की आम्ही 100% आम्हाला मतदान करून निवडून देतील. आत्ता जरी यड्रावकरांची पकड असली तरी यापूर्वी खासदार राजू शेट्टी यांची या मतदारसंघावर पकड मजबूत होती. आता राजू शेट्टींच्या माध्यमातून आणि गणपतराव पाटील अर्थात काँग्रेसच्या माध्यमातून दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळं ही तुमची जोडगोळी झाल्या. या जोडगोळीचा तुम्हाला कितपत फायदा होणार आहे? भरपूर फायदा होणार. उमेदवार चळवळीतले आहेत. त्यामुळं काँग्रेस विचाराची माणसं आणि चळवळीतले दोन्ही उमेदवार असल्यामुळं आम्ही आता गावात फिरायला लागलो आहे. प्रचंड प्रतिसाद आहे. लोकांचं म्हणजे कौल आमच्या बाजूने दिसून येत आहे. आम्हाला 100% आम्ही निवडून येणार असं आम्हाला वाटतंय. तुम्ही निवडून येणार, पण निवडून आल्यानंतर तुम्ही कोणती कामं करणार आहे? विकासाचे भरपूर कामं, अनेक कामं अजून शिल्लक आहेत करायचे. एक विजन ठेवून आम्ही काम करणार आहे आणि काम करून दाखवणार. याच्या पूर्वीच्या लोकप्रतिनिधी कामं केलेली असं म्हणायचं आहे तुम्हाला? नाही, आम्हाला तसं काय सांगायचं नाही आहे. त्यांनी काय केलं आम्हाला माहित नाही आहे, पण आम्ही आमच्या परीनं एक विजन ठेवून काम करणार आहे. आम्ही काम करून दाखवतो. म्हणजे निश्चितपणे ह्या 5 वर्षात तुम्ही काम करणार आणि कामाच्या शिदोरी घेऊन तुम्ही लोकांच्या समोर जाताय आणि लोक तुम्हाला स्वीकारतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे.